आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा व्यापारी, त्याचबरोबर आंबा बागायतदार शेतकरी आणि नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद कुमार जेरे, त्याचबरोबर बाजार समितीचे काही ज्येष्ठ संचालक यांच्या सहित एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आंबा बागायतदारांच्यावर आलेला प्रसंग आणि सातत्यानं तामिळनाडू, मद्रास, त्याचबरोबर कर्नाटक, गुजरात, केरळ या बाहेरच्या राज्यातून आलेला आंबा हापूस या नावानं विकला जातो, ज्याची गुणवत्ता आणि कोकणच्या हापूस आंब्याची गुणवत्ता याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. पण त्यामुळं जी हक्काची बाजारपेठ आहे, कोकणच्या विशेषतः देवगड, रत्नागिरी आणि वेंगुर्ला हापूसच्या आंब्याची जी हक्काची बाजारपेठ आहे ती कुठेतरी विचलित व्हायला लागली आहे. ग्राहकांच्या मध्ये गुणवत्ता कमीचा आंबा पुरवल्यामुळं नाराजी निर्माण व्हायला लागली आहे. त्याचा विपरीत खपावर परिणाम व्हायला लागलाय. तेव्हा या बाहेरील राज्यांना, विशेषतः बाहेरून आलेला जो आंबा आहे तो कोकणचा हापूस म्हणून जो विकला जातो त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. व्यापारीने सुद्धा याचं भान ठेवावं, अन्यथा आम्हाला त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल. त्याचबरोबर यावर्षी आंबा बागायतदारांना व्यापाऱ्यांनी जे काही अॅडव्हान्स दिलेले आहेत त्याच्यावर 18 ते 22% व्याजाची आकारणी केली जाते. ते व्याज तर आम्ही देणारच नाही, परंतु या असाधारण परिस्थितीमध्ये आंबा बागायतदारांच्यावर जे एक मोठं संकट आलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये मूळ मुद्दलामध्येच काही रक्कम कपात केली पाहिजे. कारण सरकारनं वाऱ्यावर सोडलेला आहे. व्यापारी मोठा झालाय तो शेतकऱ्यांच्या जीवावरच झालेला आहे. तेव्हा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी व्यापाऱ्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये त्याग केला पाहिजे. आणि देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, वेंगुर्ला हापूस असं लेबल जाऊन जे व्यापारी बाहेरच्या राज्यातला आंबा विकतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. इथं आंबा बागायतदारांचा आंबा आल्यानंतर लिलाव लवकर होत नाही म्हणून उन्हातानामध्ये गाड्या उभ्या राहतात आणि त्यामुळं आंब्याच्या क्वालिटीवर, गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यासाठी बाजार समितीनं एक चांगला शेड निर्माण करून द्यावा, सावली करून द्यावी. या संदर्भातली जवळपास 2.5 तास चर्चा झाली आणि बाजार समितीनं सगळ्या सुविधा देण्याचं कबूल केलं. त्याचबरोबर दररोज कुठल्या जिल्ह्यातून किती आंबा आवक झाला याची माहिती बाजार समितीमधून प्रसारित केली जाईल, जेणेकरून ग्राहकांना सुद्धा कळेल की देवगडचा हापूस किती मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमध्ये विक्रीला किती मोठ्या प्रमाणात विकला जातो. आणि हे जे काही खर्ची आंबे बाजारामध्ये येत आहेत त्याच्यावर कुठेतरी आळा बसेल, या संदर्भातला सुद्धा निर्णय झालेला आहे. आणि आज आंबा बागायतदारांना अडचणीच्या काळामध्ये जो काय आता निसर्गाच्या तडाख्यातून वाचलेला आंबा आहे तो अधिक भावानं विकला पाहिजे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावं असं ठणकावून सांगितलं. व्यापाऱ्यांनी सुद्धा कबूल केलं. आणि हे सहकार्य जर व्यापाऱ्यांनी केलं नाही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये आंब्याचं अमाप उत्पादन झालेलं होतं. बाजार समित्या बंद होत्या, पण तरी सुद्धा बागायतदारांनी आपला आंबा थेट ग्राहकांच्यापर्यंत विकलेला होता आणि त्यात चांगला पैसा मिळाला होता. हा अनुभव आमच्याकडे ताजा आहे. आणि मग अशा व्यापाऱ्यांनी जर का सहकार्य केलं नाही तर आम्हाला आमची बाजारपेठ स्वतंत्रपणानं शोधावं लागेल, असंही ठणकावून सांगितलं. सगळ्या व्यापाऱ्यांनी एक सुरामध्ये शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणानं राहायचं कबूल केलेलं आहे. आम्ही 8 दिवस बघू. जर याच्यामध्ये काही बदल झाला, व्यापारी सहकार्य करत नाहीत म्हटलंय, तर वेगळ्या पद्धतीनं व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही निश्चितच वटणीवर आणू.